राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील मेहुण्या पाहुण्यांचा वाद राज्याला सर्वश्रुत आहे। या दोघांच्या वादाचा फायदा यावेळी शिवसेनेला झाला। राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के.पी. पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील हे सख्खे मेहुणे पाहुणे आहेत। मात्र अंतर्गत वाढलेला संघर्ष आता मिटण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या 25 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने या मेहुण्या पाहुण्यांच्या वादावर पडदा पाडण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीतील करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांचा येत्या 25 ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होतोय। या निमित्ताने पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। जिल्हा परिषद निवडणूक, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नेत्यांची एकमत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे। माजी आमदार के.पी. पाटील हे यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांना विश्वासात घेऊनच राजकीय वाटचाल करत होते। 10 वर्ष आमदार म्हणून राहिलेले के.पी. पाटील यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि सध्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पराभवाचा धक्का दिला। यावेळी माजी आमदार के.पी. पाटील यांना 2019च्या निवडणुकीत ए.वाय. पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत हा शब्द डावलण्यात आला। बिद्री सहकारी कारखान्याचा चेअरमॅन पदाचा शब्द दिला, त्यानंतरही के.पी. पाटील यांच्याकडून शब्द पाळला नसल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर ए.वाय. पाटील यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत के.पी. पाटील यांच्या विरोधात बंड केलं। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचा गट पालकमंत्री आंबेडकर यांच्या मागे राहिला। शिवाय या दोघांचा वादाचा फायदा आंबेडकर यांना झाला। विकास कामाची कोणतीच संधी पालकमंत्री आंबेडकरांनी सोडली नसल्याने जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत मेहुण्या पाहुण्यांचा वाद अतिशय टोकाचा बनला। बिद्री सहकारी साखर कारखान्यात देखील ए.वाय. पाटील यांनी के.पी. पाटील यांच्या विरोधात बंड केलं। त्यांनी थेट आंबेडकर यांच्या पॅनलमधूनच निवडणूक लढवली। मात्र दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा होत असल्याचे राजकीय शहाणपण आता पक्षातील नेत्यांसह माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांना देखील आलंय। पुढील वर्षी होऊ घातलेली गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांचीही मनं जुळवण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोघांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न येत्या 25 ऑगस्टला होणार आहे। दरम्यान याबाबत ए.वाय. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ नेत्यांकडून त्या संदर्भातील प्रयत्न सुरू आहे। मात्र अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही। वरिष्ठांनी याकडे लक्ष दिल्यास त्या संदर्भातील विचार केला जाईल असं मत ए.वाय. पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केलं।